इथे मी अंडा भुर्जी बनवण्यासाठी गावठी अंडे घेतले आहेत। 1 डझन अंडे घेतलेले आहेत आणि 1 डझन अंडेसाठी मी हे 4 मिरच्या घेतल्या आहे। ढोबळ्या जाड मिरच्या होत्या त्या बारीक कट करून घेतल्या, 2 कांदे बारीक कट करून घेतले आणि 2 टोमॅटो बारीक कट केले आणि त्यासोबतच मी कढीपत्ता पण घेतला आहे। इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, ते मी मोहरीचं तेल घेतलं आहे। तुम्ही साधं तेल पण घेऊ शकता खाण्याचं। तर मी हे थोडं तापून घेतलं आहे। याच्यात आता मी जिरे टाकणार आहे, अर्धा चम्मच जिरे टाकला आहे। गॅस कमी करायचा आहे। अर्धा चम्मच हळद टाकली आहे आणि एक एक करून आपण जे मिरची वगैरे कापून घेतलंय ते परतून घ्यायचं आहे तेलमध्ये। कढीपत्ता पण टाकते मी त्यासोबतच। आपल्या मिरच्या परतून झाल्या आहेत, तर आता आपण त्याच्यात कांदे टाकूया। कांदे पण चांगले परतून घ्यायचे। मी याच्यात अर्धा चम्मच मीठ टाकते, कारण आपले कांदे मस्त सॉफ्ट होऊन जातील मिठामुळे। हे लो फ्लेम वरतीच परतवायचं आहे, नाहीतर ते खाली चटकून जाईल। आणि जोपर्यंत आपले कांदे फ्राय होत आहे, परतले जात आहे, तोपर्यंत आता आपण अंडे फोडून घ्यायचे एका बगोनीमध्ये। हे बघा, अशा प्रकारे अंडे फोडून घ्यायचे सगळे। मस्त सॉफ्ट झाले आहेत। आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत। तेही मस्त असं सॉफ्ट होऊ द्यायचंय। आपण हे बघा, इथे अंडे फोडून घेतले होते, ते अंडे इथे त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकणार आहोत। अर्धा चम्मच मीठ टाकते मी त्याच्यात आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। काही वेळा ते भुर्जीमध्ये मिक्स होत नाही, तर आपण हे आधीच बाहेरूनच मिक्स करून टाकायचं इथे। हे बघा तुम्ही, आपले टोमॅटो खूप मस्त असे सॉफ्ट झाले आहेत। आता आपण याच्यामध्ये हे आपण अंडे मिक्स केले ते टाकणार आहोत। असं मिक्स करत राहायचंय आता। लो फ्लेमवरतीच मिक्स करायचं आहे, नाहीतर आपली भुर्जी खाली चटके।
मस्त अशी झाली आहे. आपण हे 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तर 2 मिनिटं झाले आहे. आता आपण झाकण काढून पुन्हा एकदा चाळून घेऊया. बघा मस्त खुलली आहे. असं चाळून घ्यायचंय, मस्त बारीक बारीक करून घ्यायचं, म्हणजे खायला अजून छान लागते. आणि याच्यावरती मस्त हिरवी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची. आपली अंडा भुर्जी आता सर्व करायला रेडी आहे. खूप छान झाली आहे. अतिशय छान अंडा भुर्जी झाली आपली. अंडा भुर्जी आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकर, अप्रतिम जेवण.